मित्रांनो नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो सगळ्यांची एक महत्त्वाची शंका किंवा सगळ्यांचं एक महत्त्वाची अडचण दूर करणार आहे. आणि ती अडचण म्हणजे NCERT मराठीतून अवेलेबल नाही तर करावं तर काय करावं, किंवा NCERTचं येणाऱ्या MPSCच्या स्वरूपामध्ये जो आपल्याला बदललेला दिसतोय, ज्याचा सिलेबस ज्याचा पॅटर्न आपल्याला बदललेला दिसतोय, तो महत्त्वाचा ठरेल का स्टेट बोर्डाचे पुस्तकं आपल्याला पुरेसे राहतील. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर एक महत्त्वाची पॉलिसी सुद्धा 2026 पासून अंदाजे येणार आहे की स्टेट बोर्डाचे पुस्तकं किंवा स्टेट बोर्डाची जागा ही NCERTच्या किंवा NCERT तिची जागा घेणार आहे. म्हणजे स्टेट बोर्डाच्या सगळ्या पुस्तकांच्या ऐवजी आता सगळ्या मुलांना NCERTचे पुस्तकं वाचावे लागतील. मग स्टेट बोर्डाचं भविष्यामध्ये महत्त्व कमी होत आहे का? येणाऱ्या परीक्षांसाठी मी स्टेट बोर्ड वाचू किंवा NCERT वाचू? स्टेट बोर्डाचा काही प्रश्न नाही, कारण तो इंग्लिश आणि मराठी दोन्हीत नाही. पण NCERT बघितलं तर तो फक्त हिंदी आणि आपल्याला इंग्लिशमधून दिसून येतो. मग करावं तर काय करावं? मला तर परीक्षा MPSCची मराठीमध्ये द्यायची आहे आणि मग मी काय वाचावं, असे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहे. आणि त्याचं मी हळूहळू किंवा आपण म्हणू एक एक पॉइंट ॲनलाइज करून आपण बघू की हा मुद्दा कितपत योग्य आहे किंवा या मुद्द्याला आपण किती प्राधान्य द्यावं. ठीक आहे. म्हणून आजचा जो व्हिडिओचा जो आपला टॉपिक आहे तो असणार आहे की सर्व NCERT पुस्तकं इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून उपलब्ध आहे. मग जर तुम्ही NCERT वाचले नाही तरी चालेल का, आणि जर मला वाचायचेच आहे तर मराठीतून मला कसं करता येईल, हे सर्व मुद्दे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणि MPSC राज्यसेवा ची परीक्षा 2025 साली जी होणार आहे, म्हणजे 28 सप्टेंबरला पूर्व आहे, जानेवारी फेब्रुवारी 26 मध्ये मुख्य आहे, याच्यासाठी NCERTचा वापर करावा लागेल का हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता सुरुवात करूया. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये जे एक साधारणपणे पूर्ण मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती माहिती माझ्या एक 10 वर्षाच्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. हा जो पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, हा UPSC लाही मी शिकवतो आणि मराठी माध्यमाच्या मुलांनाही मी शिकवतो MPSC साठी. ठीक आहे. आता बघा, सर्वात प्रथम लक्षात घ्या आपल्याला बदल काय झालेला आहे. ठीक आहे. बदल आपल्याला दोन गोष्टी दिसतो आहे. पहिला म्हणजे मुख्य परीक्षा जी आहे, म्हणजे MPSCची जी मेन्स आहे, या मेन्स मध्ये दोन महत्त्वाचे बदल आपल्याला दिसून येतात. ते दोन महत्त्वाचे बदल कोणते? तर पहिला बदल आहे हा सिलेबस चेंज झालेला आहे. ठीक आहे. पहिले आपण पाहिले HR HRD सारखे आपल्याला सब्जेक्ट होते, आता ते आपल्याला नाहीये. आता जर आपण पाहिलं तर सोसायटी सारखे विषय किंवा आपण म्हणू भारतीय समाज हा जो GS1 मध्ये टाकलाय तो नवीन आलेला आहे. त्याच्यानंतर GS4 एथिक्स हा आपल्याला आलेला एक नवीन पेपर आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपला सिलेबस हा काय आहे, हा बिलकुल बदललेला आहे. ठीक आहे. तर सिलेबस मध्ये बदल मला दिसून येतो. आणि दुसरा मोठा चेंज मला काय दिसून येते की मला जी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होती, ओके, जी परीक्षा माझी MCQच्या पॅटर्नवर होती, ती आता पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. आता जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह झाली तर डिस्क्रिप्टिव्हचा अर्थ काय? डिस्क्रिप्टिव्हचा अर्थ आहे की मला आता प्रत्येक गोष्ट संकल्पना किंवा कन्सेप्च्युअल लेवलला माहित पाहिजे, कारण की मला 150 किंवा 250 शब्दाचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला मला एखादी परीक्षा येते तेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला एक काही स्पेसिफिक आन्सर नसतं बरं का. एक काही स्पेसिफिक आन्सर नसतं. स्पेसिफिक आन्सरचे दोन पहलू आहे. पहिलं म्हणजे एक आन्सर फार चुकीचं नसतं, एक आन्सर फार चुकीचं नसतं. ठीक आहे. आणि एक आन्सर आपण म्हणू आदर्श किंवा 100% करेक्ट असतं, एक असतं 100% करेक्ट असतं. ठीक आहे. आता स्पेसिफिक आन्सर नसणे म्हणजे चुकीचं नाही, आणि आदर्श आन्सर हे काय झालं, हे स्पेसिफिक, हे दोन्ही आन्सर्स किंवा हे दोन्ही प्रकार आपल्याला दिसणार नाही. मला काय म्हणायचे बघा, जेव्हा मी ऑब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला बघतो तेव्हा ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मला चूक किंवा बरोबर याच्या पलीकडे कोणती परिस्थिती आहे का? नाही. मध्ये कोणती परिस्थिती आहे का? नाही. एक तर मला 2 मार्क आहे, नाही तर मला 0 मार्क आहे किंवा निगेटिव्ह मार्क आहे, याच्या पलीकडे मला परिस्थिती नाही. पण जेव्हा मी डिस्क्रिप्टिव्ह आन्सर किंवा जेव्हा मला वर्णनात्मक
ठीक आहे. कोणता पॅटर्न आहे? डिस्क्रिप्टिव्हचा अर्थ काय आपला? वर्णनात्मकचा आपण जेव्हा पॅटर्न बघतो तेव्हा वर्णनात्मक मध्ये मला स्पेसिफिक आन्सर नसतं. म्हणजे एखादा आन्सर लिहिलं तर मी ते म्हणेल बिलकुल चुकीचं नाही. काही लिहा, कितीही तुम्ही म्हणा, वर्स्ट ऑफ द आन्सर लिहा, त्याला मला चुकीचं म्हणता येणार आहे का? चुकीचं म्हणता येणार नाहीये. किंवा एकदम बेस्ट आन्सर लिहा, गुगलचा वापर केला, पुस्तकं काढले आणि एकदम मुद्देसूद जर तुम्ही पाहून जरी उत्तर लिहिलं तरी पण ते 100% करेक्ट असणार आहे का? नाही, अजून काहीतरी परफेक्ट असणार आहे. ठीक आहे. ते परफेक्शन कधीच अचीव होत नाही. ठीक आहे. त्यामुळे एक आदर्श आन्सर पण नसणार आहे. म्हणून आपला आन्सर कुठेतरी मध्ये असणार आहे. आलं लक्षात? एक तर ते चुकीच्या साईडला असेल, नाही तर एक तर ते आदर्श उत्तराच्या बरोबर असेल. म्हणजे आपण आयडियल आन्सरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण कधीच आयडियल आन्सर आपण लिहिणार नाहीये, लिहिले जाणार नाही. तुम्हाला गुगल द्या, कोणते पुस्तक द्या, लिहिले जाणार नाही. त्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये जेव्हा ऑब्जेक्टिव्ह व डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये बघतो तेव्हा स्पेसिफिक आन्सर आपल्याला आता राहिलेला नाहीये. आपल्याला बरोबरच्या साईडला जायचंय, चुकीच्या साईडला आपला कल झाला नाही पाहिजे. हा मुख्य बदल आपल्याला झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेबस जो आपला आहे. ठीक आहे. आता सिलेबस जर तुम्ही पाहिला तर सिलेबस मध्ये आता स्पेसिफिसिटी किंवा आपण म्हणू परफेक्टनेस याच्यामध्ये आलेला आहे का? अजिबात आलेला नाहीये. का? कारण जर तुम्ही पाहिलं तर आपले सिलेबस मध्ये जेव्हा पॉइंट्स दिलेला आहे, उदाहरणार्थ इमोशनल इंटेलिजन्स GS4 मध्ये त्याला भावनिक बुद्धिमत्ता असं मी मराठीत म्हणतो, याला तुम्ही किती वाचावं? काही सीमा आहे का? अजिबात काही सीमा नाही. ठीक आहे. किती पण त्याला मी शिकवलं, कितीही तुम्ही वाचलं तरी पण ते कमी असणार आहे. म्हणून हा सिलेबस आपला कसा असणार आहे? हा सिलेबस आपला डायरेक्टिव्ह असणार आहे. हा सिलेबस काय असणार आहे? आपला डायरेक्टिव्ह असणार आहे. डायरेक्टिव्ह म्हणजे काय? दिशात्मक. ठीक आहे. दिशात्मक म्हणजे काय? की तुम्ही त्या पद्धतीने किंवा त्या कन्सेप्टला थोडंसं बघून घ्या आणि साधारणपणे ऍव्हरेज तुम्ही लिहून घ्या आणि परीक्षेमध्ये मार्क तुम्ही घेऊन या. ठीक आहे. मी तुम्हाला यूट्यूबवर मी एक IAS ऑफिसर म्हणजे जो IAS झाला होता मुलगा त्याचा इंटरव्ह्यू पाहिला होता आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी काय म्हटलंय की जर तुम्ही माझे आन्सर्स बाजारात आणले, म्हणजे UPSCतनं आन्सर्स बाजारात आणले आणि सगळ्यांना दाखवले तर सगळे नवल करतील हा माणूस IAS झाला कसा? म्हणजे इतके त्याने बेसिक फंडामेंटल किंवा मी म्हणतो की बिलकुल ढोबळ आन्सर लिहिले असावे असं त्याचं म्हणणं आहे. तरी पण तो आज विद्यार्थी IAS आहे. याचा अर्थ UPSC MPSC तुम्हाला काय बोलणार आहे की तुम्ही जास्त काही आयडियलला जाऊ नका. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं सर्वसाधारणपणे उत्तर करेक्ट देण्याचा प्रयत्न करा. करेक्ट दिल्यानंतर आम्ही त्याला क्रेडिट करू मार्कला आणि तुम्हाला आम्ही पोस्टवर बसून देऊ. असं त्यांचं एक इनडायरेक्ट मत किंवा इनडायरेक्ट त्यांचं डायरेक्शन आहे जे कुठे दिलेलं नाही, जे मी इंटरप्रिट करतोय. मग आता जेव्हा आपला हा मुख्य परीक्षा बदललेला आहे, आता मुख्य परीक्षा ही जी 1750 मार्काची आपली जी सेकंड स्टेज आहे, या सेकंड स्टेजचा बदल यावर्षी आहे. मग तुम्हाला असं वाटतं का की याचा परिणाम किंवा याचा इफेक्ट जिथे आपल्याला विश्लेषण किंवा ॲनालिसिस, जिथे आपल्याला उत्तरलेखन किंवा आन्सर रायटिंग, जिथे आपल्याला कन्सेप्ट म्हणजे संकल्पना या सगळ्यांची गरज असणार आहे, तर या सगळ्यांची गरज असताना जेव्हा 1750 मार्काची एवढी मोठी स्टेज ही होणार आहे तर हिचा परिणाम पूर्वला होणार नाही का? पूर्वला डेफिनेटली होणार आहे. जो पहिली स्टेज आहे, म्हणजे मी सांगतो की जर मुख्य परीक्षा आपली जर अशी असेल तर जी प्रिलियम स्टेज आहे, जी पूर्व परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला GS1 आणि GS2 आहे, CSAT आहे आणि GS आहे, यावर याचा परिणाम होणार नाही का? माझं जर मत घेतलं तर निश्चित होणार आहे. म्हणजे पूर्व परीक्षा सुद्धा आपली संकल्पना, विश्लेषण किंवा उत्तर लेखनाचं कौशल्य थोडंफार येण्यासाठी तुमचं जजमेंट बघणार आहे. ठीक आहे. जरीही खूप म्हणजे बाजारात मीही माझ्या व्हिडिओमध्ये काही म्हटलेलं आहे की पूर्व परीक्षा बदलण्याची थोडीशी शक्यता कमी आहे, पण कुठेतरी मी म्हणतो की ह्याचा परिणाम होणारच आहे. नेचर ऑफ क्वेश्चन्स बघा, 2024 मध्ये मोस्ट ऑफ द अनालिटिकल होते. कोणत्या गोष्टीची बोलतोय मी? पूर्व परीक्षेमध्ये. तुम्हाला अशी माहिती जी तुम्ही वाचलीच नाही तिथे जाऊन तुम्हाला आकलन करून उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा होता. हा मी मान्य करेल की 100 पैकी 50 क्वेश्चन हे फॅक्च्युअल येणारच आहे, पण 50 ते 40 प्रश्न हे थोडेसे अनालिटिकल स्किलवर येईल. म्हणून पूर्व परीक्षा एस्पेशली GS, CSATचा भानगड वेगळी आहे,
एस्पेशली जीएस यामध्ये सुद्धा विश्लेषण किंवा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किंवा मी म्हणेल की तुम्हाला आकलन शक्ती, दुसरं काय आकलन शक्ती, आकलन शक्तीला मी इंग्लिशमधनं काय म्हणू शकतो की तुमची कॉम्प्रिहेन्शन स्किल, तुमची कॉम्प्रिहेन्शन स्किल ही सुद्धा काय असणार आहे, ह्याची गरज असणारच आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा पण मी या पद्धतीची परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार आहे तर या पद्धतीची परीक्षा देत असताना माझं जे वाचन आहे, माझं जे चिंतन आहे, माझं जे मनन आहे, हे सगळ्याच्या सगळं त्या पद्धतीने झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे, त्याच्यामध्ये माझं आकलन असलं पाहिजे, मला विश्लेषण करता आलं पाहिजे, माझी कन्सेप्ट बिल्ड झाली पाहिजे. ठीक आहे. आणि या पद्धतीने आपल्याला समजणं गरजेचं आहे की हे आपलं एकंदरीत परीक्षेचं असं स्वरूप झालेलं आहे. ठीक आहे. आता या पद्धतीने जर मला जायचं म्हटल्यानंतर माझ्याकडे एक फिक्स्ड सोर्स कोणता आहे बघा. ही परीक्षा जी आपण लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणतो, ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आपण काय म्हणतो, ही एकमेव परीक्षा आहे ज्याच्यामध्ये समानता दिसून येते. समानता कशी दिसून येते रे, समानता दिसून येते फॉर्म फिलिंग पासून या परीक्षेसाठी सरकार काय करते, सवलत देते. म्हणजे जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स ची आपली विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं इक्वॅलिटी आणण्यासाठी फीज मध्ये सवलत आहे. यूपीएससी ला 0 फीज लागते, ओपन कॅटेगरीला 100 रुपये लागतात, एमपीएससी ची पण एक स्पेसिफिक फीज आहे. याचा अर्थ प्रत्येकाला समान संधी मिळावी इथपासून सुरुवात आहे. दुसरा, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोणती अशी आपल्याला परीक्षा दिसते का प्रायव्हेट ऑर्गनायझेशनची ज्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी आपल्याला लागू केली जाते, तर या परीक्षेमध्ये दिलं जातं. तुम्ही पहा, आता मुलांनी काही महिन्यापूर्वी फाईट केलं आणि सरकारने किती सुंदर पद्धतीने त्यांच्या कलाने रिझल्ट लावून दिला. म्हणजे प्रत्येकाची काळजी घेण्याचं सरकार काय करते, इथे प्रयत्न करते. म्हणून मी काय म्हणतो की समानता जर इथे असेल तर तुम्हाला वाटत नाही का की पेपर जेव्हा सेट केला जातो तेव्हा तिथे सुद्धा इक्वॅलिटी किंवा समानता मूल्यांना ते प्राधान्य देणार आहे. आणि म्हणून सर्वात प्रथम समानता जर असायचा कोशात आणायचा असेल तर असा कोणता सोर्स आहे जो सगळ्यांना अवेलेबल आहे. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला जॉग्राफीचं एक पुस्तक सांगितलं, स्ट्रेलर अँड स्ट्रेलर, जे एक रेफरन्स बुक आहे, तर हे सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे का? नाही. ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत किंवा ज्यांची साधारणपणे आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय आहे, 400, 500, 1000 रुपये जे मुलं खर्च करू शकतात ते अफोर्ड करू शकतात. मग सरकार अशा सोर्सेसला प्रेफरन्स देईल का? अजिबात देणार नाही. ठीक आहे. मग सरकार काय म्हणेल की तुम्ही ऍटलिस्ट ते सोर्सेस वाचा ज्यातनं सगळ्यांना त्याची ऍक्सेसिबिलिटी आहे, पीडीएफच्या स्वरूपात आहे, 50-60 रुपयात पुस्तकं मिळतं. आणि म्हणून शासकीय सोर्सेस महत्वाचा आहे. आणि म्हणून शासकीय सोर्सेस मध्ये 2 महत्वाचे सोर्सेस आपल्याला लक्षात येतात. एक येतात आपले स्टेट बोर्डाचे पुस्तक आणि दुसरे येतात NCERT म्हणजे CBSE चे पुस्तक. ठीक आहे. आता हे जे स्टेट बोर्डाचे पुस्तक आहेत हे कोणत्या लँग्वेज मध्ये आहे? हे 2 लँग्वेज मध्ये आपल्याला अवेलेबल मिळतात. एक आहे इंग्लिश आणि दुसरं आहे मराठी. आणि NCERT चे जे पुस्तक आहेत ते 2 लँग्वेज मध्ये मिळतात. एक आहे इंग्लिश आणि दुसरं आहे हिंदी. आणि म्हणून NCERT आणि स्टेट बोर्ड हा तुमचा पाया असलंच पाहिजे. ठीक आहे. आपण या मुद्द्यापर्यंत आलो की स्टेट बोर्ड आणि NCERTचं महत्व परीक्षेत डेफिनेटली आहे. जोपर्यंत आपण म्हणू धोरण लागू होत नाही, स्टेट बोर्डाचे पुस्तक सगळे जात नाही, तोपर्यंत तरी आपण वाचू, कारण वाचन आपलं काम आहे. कधीपर्यंत वाचायचं? आता तुम्ही अधिकारी व्हायचं ठरवलंय ना, मग तुम्ही अधिकारी झाल्यानंतर अधिकारी होऊस तर जोपर्यंत आपल्याकडे हे आयुष्य आहे आणि आपले शेवटचे डोळे मिटत नाही तोपर्यंत आता वाचन सुटणार नाही. ही गाठ बांधून घ्या. आलं लक्षात? परीक्षेपुरती मी वाचल्यानंतर वाचणार नाही असं होणार नाही. तुम्हाला आता शेवटपर्यंत वाचायचं आहे. परीक्षेपर्यंत पुस्तकं वाचायची आहेत, परीक्षेनंतर कायदे वाचायचे आहेत, धोरणं वाचायची आहेत, न्यूजपेपर वाचायचे. वाचन थांबणारच नाही.
त्यामुळे हा असा उद्या परवा संपणारं काम नाहीये. आता ते तुम्ही समजून घ्या, माझी काय आहे ही हॅबिट. मला जगण्यासाठी श्वास घ्यावा लागतो ना, तसं जगण्यासाठी, चांगला अधिकारी होण्यासाठी आता मला आता मला वाचन करावं लागेल, हे तुम्ही समजून घ्या. आता स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मध्ये आपल्या व्हिडिओचा जो क्वेश्चन आहे की एनसीईआरटी जे इंग्लिश आणि हिंदी मध्ये आहे, मराठी माध्यमाच्या मुलांनी करावं तर काय. ठीक आहे, आता सर्वात प्रथम लक्षात घ्या, पहिल्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय की परीक्षा आपली अनालिटिकल झाली आहे, परीक्षा आपली आकलन शक्तीची झाली आहे, परीक्षा आपली उत्तर लेखनाची झाली आहे, परीक्षा आपली संकल्पनाची झाली. आणि या सगळ्या गोष्टी जर सुंदररित्या, जर स्पष्टरित्या आणि परफेक्ट कन्सेप्ट अंडरस्टँडिंगला जर आपल्याला कुठे मिळत असेल तर ते एनसीईआरटी मध्ये. ते काय आहे, एनसीईआरटी मध्ये. आलं लक्षात. आता एनसीईआरटी काय, मी खूप एनसीईआरटीचा मोठा फॅन आहे का, असं नाही मित्रांनो. मी तुम्हाला ना ऑब्जेक्टिव्हली सांगतोय. लक्षात घ्या, मी जेव्हा एनसीईआरटीला इथे पुश करतोय याचा अर्थ फक्त आणि फक्त माझी परीक्षा आर्थी मुलांशी बोलणे. ठीक आहे, भावनिक. एनसीईआरटी पेक्षा ही सुंदर पुस्तकं आहेत ना जगामध्ये, आलं लक्षात. एनसीईआरटी पेक्षा डीप माहिती देणारी पुस्तकं आहेत का, ज्ञान तर म्हणजे अथंग सागर आहे. पण जेव्हा एनसीईआरटी आपण म्हणतो तेव्हा तो बेस होतो. एनसीईआरटी मध्ये दिलेल्या संकल्पना हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून शक्यतो स्पष्ट, स्वच्छ आणि करेक्ट मानले जातात, म्हणून आपण त्याला बेस घेऊन जायचा. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगितलं आपली परीक्षा अनालिटिकल स्किलची आहे, कॉम्प्रिहेन्शन स्किलची आहे, म्हणून मी तुम्हाला काय सांगतो की एनसीईआरटीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला प्रश्न मी तुम्हाला काय केला, पहिला प्रश्न जो तुमच्या समोर उपस्थित केला होता कोणता, जर तुम्ही एनसीईआरटी वाचले नाही तर चालेल का, तर त्याचं आन्सर आता पहिल्यांदा मी दिलेलं आहे की तसं चालणार नाही. नो, यू हॅव टू रीड एनसीईआरटी. ठीक आहे, ऑफकोर्स सिलेक्टिव्ह आहे, कोणते आहेत ते तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट टीचर आपल्या युट्यूब व्हिडिओतनं सांगतील. जसं उदाहरणार्थ मी जॉग्राफीचं म्हणतो, जॉग्राफीला जो मला जुने असो नवीन असो, तुम्हाला माहिती की 11वीची एनसीईआरटी वाचावीच लागते, 6वी ते 12वी एनसीईआरटी वाचावेच लागतात. त्याला काही अपवाद आहे का, नाही. जॉग्राफीवर मी का बोलतो, कारण मी जॉग्राफीचा टीचर आहे, तेवढी मुलांना शिकवण्या एवढी ऑथॉरिटी मी होल्ड करतो. मी फार जॉग्राफर आहे असंही म्हणत नाही, पण तेवढी ऑथॉरिटी की परीक्षापुरती तुम्हाला तयार करेल एवढं तर मी जॉग्राफी शिकून देऊ शकतो. आलं लक्षात. तर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की एनसीईआरटी ला आपल्याला न वाचून फार यश येण्याची शक्यता कमी. एनसीईआरटी आपल्याला वाचावीच लागेल. ठीक आहे, आता एनसीईआरटी ला प्राधान्य देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न, एनसीईआरटी तर हिंदीतून आहे, एनसीईआरटी तर मराठीतून आहे, मग सर आम्ही काय करावं. सॉरी, एनसीईआरटी तर हिंदीतून आहे, एनसीईआरटी तर इंग्लिश मधनं आहे, तर आता आम्ही काय करावं. ठीक आहे, आता सर्वात प्रथम ज्यांना इंग्लिश मीडियम मधनं तुम्हाला एनसीईआरटी अवेलेबल आहे, इंग्लिश मीडियम तुमचा आहे, त्यांना तर काही प्रश्न नाही, त्यांना सरळ सरळ अवेलेबिलिटी आहे, मग तो काही प्रश्न मी घेतच नाही. प्रश्न राहिला माझ्या मराठी मुलांचा. आता माझी जी मराठी मुलं आहेत त्यांनी काय करावं, त्यांच्यासाठी मी स्ट्रॅटेजी सांगतो. ठीक आहे, आता लक्षात घ्या, जेव्हा आपण इंग्लिश एनसीईआरटीचं म्हणतो ना, तर इंग्लिश एनसीईआरटीचे प्रोज म्हणजे काय, फायदे काय काय आहे ते समजून घेऊया. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो, एनसीईआरटी जर मराठी माध्यमाच्या मुलांनी इंग्लिशमध्ये त्यांना वाचता येत असेल तरचा प्रश्न आहे बरं का. जर हा हिंदी टू इंग्लिश मधनं येत असेल त्यांना, तर सर्वात पहिला फायदा की त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांची समज डेव्हलप होईल. का बरं मी असं सांगतोय, कारण एनसीईआरटी जर तुम्ही वाचायला गेले तर तुम्ही कोणत्या परिस्थितीतले आहात. मी म्हणतो हा व्हिडिओ माझे पदवीमध्ये किंवा पदवी झालेले मुलं पाहत असतील, 12वीचे जरी मुलं पाहत असतील तरी पण एनसीईआरटी 6वी ते 12वी आहे. मग आपल्याकडे आतापर्यंत एवढी क्षमता नाही का की एवढं तरी इंग्लिश आपण समजून शकू. आपण डेफिनेटली समजू शकू. इंग्लिश मधनं एनसीईआरटी जर तुम्ही वाचली तर समज होईल. मी म्हणेल दुसरा मुद्दा, बेसिक तुमची भाषा बिल्टअप होईल. तिसरा मुद्दा, एनसीईआरटीचे काही वाक्य किंवा काही पॉइंट्स हे इंग्लिश मध्ये थोडेसे मला एक्स्ट्रा दिसतात कंपेअर टू
हिंदीमध्ये कदाचित त्याचा पूर्णपणे अभिप्राय होत नसेल, कारण बेसिकली माझी अशी समज आहे की हे इंग्लिश मधनं असावे. ठीक आहे, त्यामुळे हा एक फायदा मला सांगतो की पूर्णपणे कव्हरेज काय होईल, हे कव्हरेज चांगलं होईल. ठीक आहे, एनसीईआरटी इंग्लिश मधनं वाचण्याचे तोटे काय आहेत, तोटे किंवा त्याला आपण म्हणतो कॉन्स, नुकसान काय आहे. आता बघा, जेव्हा एनसीईआरटी तुम्ही इंग्लिश मध्ये वाचणार तेव्हा सर्वात पहिले एक तोटा असा होऊ शकतो की तुम्हाला एखादा चॅप्टर समजू शकतो, पण दुसऱ्या चॅप्टर आणि पहिल्या चॅप्टरची लिंकेज न लक्षात येणार नाही. का? कारण बेसिकली इंग्लिश आपली भाषा नाही. आपण प्रयत्न करतोय, अलग लक्षात. मग मी म्हणेल समज इथे चॅप्टर वाईज तुम्हाला असेल, पण समज इथे संकल्पनेची तुमची मागे राहील. त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये वाचल्यानंतर त्यांना तुम्हाला अपवाद काय करावा लागेल, अपवाद हा मराठी शब्द शोधावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला भाषावर सुद्धा काम करावं लागेल. कारण इंग्लिश मध्ये वाचून मी थोडंसं मराठीत करण्याचा प्रयत्न करतो, भावार्थ आणण्याचा प्रयत्न करतो, तर असे काही नुकसान होऊ शकतात. ठीक आहे, माझ्या ढोबळ मनाला जेवढे फायदे आणि नुकसान समजताय मी ते तुमच्या समोर मांडतोय बरं का. याच्या पलीकडेही काही असेल, जर तुम्हाला वाटतं की सर माझे हे सुद्धा नुकसान आहे, हे फायदे आहेत, तर तुम्ही काय करा, माझ्या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करा, म्हणजे मला समजतील आणि मी त्याच्या संदर्भामध्ये अजून चांगला व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. ठीक आहे, हिंदीतून वाचला तर हिंदीतून वाचल्याचा फायदा काय आहे. ठीक आहे, फायदा पहिला हा आहे की हिंदी मधले जी शब्दावली आहे, ही शब्दावली जर थोडीशी मराठीत वापरली तरी पण ती एक पूरक ठरू शकते. ठीक आहे, काही निवडक शब्द बरं का, सगळे नाही. मग सर कोणकोणते असं मला सांगता येणार नाही. का? कारण त्या विषयामध्ये उतरल्यानंतर तो प्रत्येक पॅराग्राफ वाचल्यानंतर तो लक्षात येईल. जसं तुम्ही भूगोलात जर आले तर भूगोलामध्ये मला तुम्हाला ते सांगता येईल, पण जर बाकीचे विषय म्हटलं तर प्रत्येक सब्जेक्ट एक्सपर्ट सांगेल. त्याच्यानंतर मराठी ही हिंदीच्या जवळ असल्यामुळे इथे भाषा रूपांतर किंवा भाषा तयार करण्यास आपल्याला वेळ लागणार नाही. ठीक आहे, हे दोन प्रमुख मला फायदे वाटतात. आणि ह्याचे नुकसान काय आहे, कॉन्स किंवा ह्याचे नुकसान काय. ठीक आहे, माझ्या सॅम्पल स्पेस मध्ये किंवा माझ्या अनुभवात जेवढे पण विद्यार्थी येऊन गेले ते म्हटले की सर हिंदीपेक्षा इंग्लिशचं सोपं वाटतं, म्हणजे हिंदीमध्ये जी भाषा आहे ती कदाचित अवघड वाटू शकते. का? कारण हिंदी आपण प्राथमिकता तशी केलेली नाही. परत हिंदीमध्ये आपण जेव्हा वाचतो आणि यूपीएससीची तयारी करायची असेल आणि हिंदी भाषा निवडून घेतली तर बिहारी आणि उत्तर प्रदेशी मुलांबरोबर आपली काय असेल कॉम्पिटिशन. त्यांची हिंदी खूप सुपिरियर असते कारण ती त्यांची प्रामुख्याने भाषा आहे. त्यामुळे सोपं किंवा आपण म्हणू भाषा ही अवघड जाऊ शकते आणि परत संकल्पना सुद्धा तयार करण्यास आपल्याला काय होऊ शकतं, अवघड जाऊ शकतं. तर हे काही त्याचे फायदे किंवा तोटे अवेलेबल असणाऱ्या मीडियम मध्ये इंग्लिश आणि हिंदीच्या माध्यमातून. ठीक आहे, मग आता मराठीच्या मुलांनी सर्वात प्रथम करावं काय, डायरेक्ट मराठीतून सोर्सेस घ्यायचे का? नाही. जर तुम्हाला एनसीईआरटी वाचायचीच असेल तर सर्वात पहिले प्राधान्य इंग्लिश मध्ये द्या, मग दुसरं प्राधान्य तुम्ही हिंदीला द्या. आणि जर तुमच्याकडे तेवढी ताकद नसेल, तेवढी समज नसेल, सर नाही होते आकलन, होऊ शकतं ना, आहे की नाही सर, ती प्रामुख्याने आमच्या भाषाच नाही ना, आम्ही इंग्लिश नाही करू शकत, आम्ही हिंदी नाही करू शकत, मग आता बोला. असं जर तुमचं मला जर प्रश्न असेल तर मग मी सांगेल तुम्ही काय करू शकतात, मग तुम्ही एनसीईआरटी मराठी माध्यमातून करायचा प्रयत्न करा. आता मराठी माध्यमातून तर नाहीच आहे, मग काय करायचं, मग सर्वात प्रथम मी सांगेल की जर क्लास लावायचा नसेल तर एनसीईआरटी यूट्यूब वरनं तुम्ही तयार केले पाहिजे. हा तुमचा तिसरा ऑप्शन. आता बघा, हा जो ऑप्शन आहे हा खूप तुमचा वेळ घेणार आहे. हा ऑप्शन कोणासाठी फिजिबल आहे, 2026 आणि त्याच्या पुढे जे मुलं परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठीच फिजिबल आहे. 2025च्या मुलांसाठी हा ऑप्शन नाही. त्यांनी मराठी, इंग्लिश आणि हिंदीतून, माझी रिक्वेस्ट आहे इंग्लिश आणि हिंदीतूनच प्रयत्न करा.
युट्यूबच्या नादी लागू नका. आलं लक्षात? युट्यूब थोडासा निव्वळ टाइमपास होणार आहे, पण आपल्याकडे वेळ आहे तर हळूहळू आपण जिथे जिथे युट्यूबवर आपल्याला दिसलेलं आहे तिथे तिथे आपण काय करू शकतो, प्रिपेअर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय करा, एनसीईआरटी शिकवलेले जे कोर्सेस आहेत ना, ते कोर्सेस जिथे पण तुम्हाला बाजारात अवेलेबल असतील तिथे तुम्ही लावून घ्या. ठीक आहे. पैसे शिक्षणासाठीच चाललेत, त्यामुळे तुम्ही तिथे लावू शकतात. आपल्याकडेही कोर्स आहे, आपल्याकडे फाउंडेशन कोर्स आहे, आणि हा जो आपला फाउंडेशन कोर्स आहे, हा फाउंडेशन कोर्स ज्याचं नाव आहे निर्माण, याच्यामध्ये आपण एनसीईआरटी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत मराठीतून शिकवण्याचा. आलं लक्षात? पूर्णपणे प्रयत्न म्हणजे काय, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मराठी अनुवाद देणार आहोत, जिथे जे तुम्हाला परीक्षेसाठी 100% उपयोगाचं असेल. उदाहरणार्थ तुम्हाला जर मी दाखवलं तर हा बघा माझ्या भूगोलाचा मराठीमध्ये अनुवाद असणारे नोट्स आहेत एनसीईआरटीचे, जे मुलांना मी भारत स्थिती सगळं सांगितलेलं आहे. एनसीईआरटीचा सगळा गाभा हा त्यांना व्यवस्थित रीतसरपणे मराठीतून अवेलेबल करून देणार आहे. ठीक आहे. डायग्राम्स आपण तयार करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे डायग्राम्स तुम्हाला काढता येतील, आणि तुम्हाला संपूर्णतः ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आम्ही कोर्स थ्रू कव्हर करणार आहोत. आणि असंच नाही बरं का, आता मी इथे एनसीईआरटी ही जी 11वीची एनसीईआरटी आहे, ज्याचा पहिला हा चॅप्टर आहे इंडिया इन इट्स लोकेशन स्थिती, ही जी एनसीईआरटी आहे ही एनसीईआरटी अतिशय सुंदर आहे, म्हणून हिला मी जशीच्या तशीच ठेवली. जर मला वाटलं तर एनसीईआरटी मध्ये मी काय करतो, एनसीईआरटीला मराठीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मी त्याच्यामध्ये स्टेट बोर्डाचं सुद्धा कंटेंट ऍड करतो. ठीक आहे. म्हणजे एनसीईआरटीचा गाभा घेईल आणि डायग्राम मी स्टेट बोर्डाचं टाकून देईल, आणि त्यामुळे माझं एक योग्य कंटेंट होतं, आणि स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी एकत्रितपणे कव्हर करण्याचा मी प्रयत्न करून घेतो. तर दुसरा ऑप्शन कोणता आहे? दुसरा ऑप्शन त्यांच्याकडे एखाद्या कोर्स थ्रू आहे. आणि लास्ट ऑप्शन जर तुम्हाला एनसीईआरटी मराठीतूनच करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही एनसीईआरटी हिंदी आणि इंग्लिश मध्ये वाचत असताना गुगलच्या मदतीने तिथे मराठी शब्द लिहून घेऊ शकतात, आणि असं एक मिक्सचर तुम्ही काय करू शकतात, तयार करू शकतात, जे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने सुद्धा मदत करेल. परत मी म्हणेल वेळ खाऊ आहे. 2026 2027 किंवा त्याच्या पुढे ज्यांना परीक्षा द्यायची त्यांनी इथे लक्ष द्या. ठीक आहे. म्हणून वन ऑफ द बेस्ट ऑप्शन जी तुम्हाला मी सांगतो की एनसीईआरटीचा कोर्स लावून घ्या, कारण एनसीईआरटी तुम्हाला पाया पक्का करणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर मी सांगितलं तर GS1 मध्ये जिओग्राफी आहे, सोसायटी आहे, आणि तुमचा इतिहास आहे. इतिहासाला खूप सुंदर पुस्तक आहे, तिथे काम तुमचं होऊन जाईल मराठीतून. जिओग्राफीला तुम्हाला एनसीईआरटी वाचावंच लागेल. भारतीय समाज, इंडियन सोसायटीला तुम्हाला आपली स्टेट बोर्डाची 11वीची मराठीत पुस्तक आहे, पण ती पुरेशी नाही. पण 11वी आणि 12वीच्या ऍटलिस्ट 2 एनसीईआरटीज इंडियन सोसायटीच्या वाचाव्याच लागतील. मग त्याला तुम्हाला मराठीची मदत लागेलच. त्यामुळे जर तुम्ही GS1 मध्ये पाहिलं तर त्याची गरज आहे. तुम्ही जर GS4 घेतला, एथिक्स, सायकोलॉजीचे तुम्हाला चॅप्टर्स वाचायचे रे, आपण त्याला मानसशास्त्र असं म्हणतो. सायकोलॉजीचे कोणते पुस्तकं तुम्हाला आता मराठीतून द्यावे, त्यामुळे तुम्हाला तिथे मदत लागेल की काही चॅप्टर तुम्हाला कन्वर्ट करावे किंवा काही चॅप्टर तुम्हाला मराठीतून तयार करावे लागतील. जर तुम्हाला जमत असेल तर करा. ठीक आहे. जर तुम्हाला नसेल जमत तर बाजारात असणाऱ्या कोणत्याही कोर्सचा तुम्ही वापर करा. जसं मी माझ्या क्लासमध्ये पूर्ण प्रयत्न करतो की माझे मराठी मुलं कुठेही कमी झाले नाही पाहिजे, त्यांच्यासाठी मी छान पद्धतीने नोट्स काढून देतोय. हे तुम्हाला पहिला चॅप्टर मी आणलेला आहे. ठीक आहे. याला मेहनत लागते, याला थोडंसं आपल्याला एक सिस्टीम बसवावी लागते, तेव्हा हे शक्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला एनसीईआरटी करायच्या असतील मराठीतून तर हा ऑप्शन चांगला आहे. नाहीतर तुमच्या समोर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही कसा जाऊ शकता. ठीक आहे. तर 2 प्रश्न परत मी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, एनसीईआरटी वाचणं गरजेचे आहेत का? येस, एनसीईआरटी वाचणं गरजेचे आहेत. आणि मराठी माध्यमाच्या मुलांनी मराठीत तयारी करण्यासाठी
कशा पद्धतीने गेलं पाहिजे, तर त्याचा एक क्रम कसा असेल, सर्वात पहिले ठीक आहे. आता बघा ही माझी नोट्स आहे ना मराठीतून, हीच्या पहिले सुद्धा तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी माध्यमाची एनसीईआरटी वाचायचा प्रयत्न करा. माझी ही 3rd नंबरला येते, ठीक आहे. माझी ही जी नोट्स आहेत ना, ही शासकीय सेवेसाठी किंवा आपण म्हणू गव्हर्नमेंट एक्झामसाठी 3rd नंबर प्रायोरिटी. मग मराठी माध्यमाच्या मुलांनी पहिल्यांदा इंग्लिश मधनं प्रयत्न करायचा, जर नसेल जमत तर हिंदीतून प्रयत्न करायचा, जर तुम्ही नसेल जमत तर तुम्ही मराठीतून एखाद्या कोर्स थ्रू काय करून घ्यायचा आहे, तुमचे सिलेबस कव्हर करून घ्यायचा आहे आणि परीक्षा तुम्हाला पास करून घ्यायची, ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा जो आपला अजेंडा होता की एनसीईआरटी पुस्तकं इंग्रजी आणि फक्त हिंदीतून आहे, तर ती आपल्याला मराठीतून की अनुवाद करावी लागतील, आपल्याला समजावं लागेल. कारण की मी तुम्हाला सांगतो 20 प्रश्नांचा प्रश्नपत्रिका येणार आहे आणि 20 प्रश्नांपैकी प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 3-3 प्रश्न, किती 3-3 प्रश्न हे एनसीईआरटी बेस्ड येतील. म्हणजे 4 पेपरचे मी 3 गुणिला 4 12 प्रश्न, म्हणजे 12 गुणिला 10 मार्क म्हटलं तर माझ्या 1000 मार्कापैकी जवळजवळ 150 मार्क हे एनसीईआरटी बेस्ड येणार आहे. 100-150 मार्क स्टेट बोर्डाचे असतील. साधारणपणे 300 मार्क, 1000 पैकी 300 मार्क ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी बेस्डवर आहे. म्हणून एवढा मोठा चंक मी मुकवू शकतो का? अजिबात नाही. म्हणून वाचावंच लागतील आणि तुम्हाला त्याची तयारी करावी लागेल, ठीक आहे. तुम्हाला जर पूर्व परीक्षेसाठी जर बॅच लावायची असेल तर आपल्याकडे ध्येय बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण एनसीईआरटीचा काही इम्पॉर्टंट मुद्दे कव्हर करणार आहेत. कारण ही बॅच फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेसाठी आहे. ऑनलाईन ऑफलाईन इंग्लिश मराठी दोन्ही माध्यमातून आहे. 788 799 28 34 याच्यावर नंबर फोन केला किंवा 99 75 80 61 27 याच्यावर तुम्ही फोन केला तर तुम्हाला ह्या बॅच बद्दल खूप चांगली माहिती मिळेल. यामध्ये रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर आहे आणि तुमच्या एनसीईआरटीचं उत्तर या बॅच मध्ये सुद्धा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही या बॅचला एनरोल केला तर फायदा आहे, पण नसेल करायचं तर तुमची मर्जी. पण तुम्ही याच पद्धतीने जा, कारण मी तुम्हाला सांगितलं की मुख्य परीक्षेचा बदल हा पूर्व परीक्षेला अफेक्ट करू शकतो आणि त्याच्यासाठी आपलं जे ओरिएंटेशन आहे ते आपल्याला बदलावं लागेल, ठीक आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नांचं निरासन माझ्या व्हिडिओ थ्रू थोडंफार का असेना झालं असेल. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांवर आधारित व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्यामध्ये पूर्ण तुमचं निरासन करेल. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.